तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 9 लेसन नंबर 1 सेट्स प्रॅक्टिस सेट 1.2. तर मित्रांनो, आज बघणार आहोत आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 1. डिटेक्ट विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट अँड विच आर नॉट जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे आपल्याला या क्वेश्चनमध्ये बघायचं आहे कोणते इक्वल सेट आहे आणखी कोणते इक्वल सेट नाही आहे ते लिहायचं आहे आणि जस्टिफाय युअर आन्सर तुमचा आन्सर सांगा. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 आहे ए इज इक्वल टू ब्रॅकेट एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. तर मित्रांनो, कधी पण मायनस या साईड असला त्याला जर आपल्याला या साईड न्यायचं आहे, तो जर ह्या साईडने गेला तो आपला असते प्लस. तर मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो, मग तुम्हाला समजून सांगतो. तर मित्रांनो, हा क्वेश्चन असा आहे, बघू शकता तुम्ही. 3x इज इक्वल टू 2 + 1. आपलं मायनस या साईड गेला तर झाला प्लस 2 + 1. 2 + 1 म्हणजे 2 + 1 इज इक्वल टू 3. 3x इज इक्वल टू 3. आणखी x इज इक्वल टू 3 डिव्हिजन बाय 3. आपल्याला 3ने डिव्हिजन करतात 3लाच, तर आपण असं करून घेऊ. 3 आणखी 3 3 × 1 = 3. 3 याला जाऊन कळतं आणखी 0. हा आला आपला आन्सर 1 आहे ते. तर आपल्याला असेच म्हणजे जो आता 1 आता आपल्याला आन्सर आला आहे तेच आन्सर आपल्याला ह्या दोघं याच्यामध्ये आणायचं आहे. तर आपले काय होईल, हे जेवढी सेट्स आहे हा एक आहे ते आपले इक्वल सेट होऊन जाईल. आणखी जर 1, 2 आणि 3 आला त्याला आपण इक्वल सेट म्हणणार नाही आहोत. म्हणजे आता हे दोन्ही याच्यात जर इक्वल 1 आन्सर आले तर आपल्याला ते काय होऊन जाईल इक्वल सेट. तर आपण ट्राय करू. आणखी सेकंड क्वेश्चन आहे b इज इक्वल टू ब्रॅकेट x सच दॅट x इज अ नॅचरल नंबर बट x इज नेथर प्राईम और कॉम्पोजिटिव्ह. म्हणजे त्यांना नेथर प्राईम पण पाहिजे आणखी कॉम्पोजिटिव्ह नंबर पाहिजे. तर तो नेथर प्राईम अँड कॉम्पोजिटिव्ह नंबर कोणता असते आपला 1 अँड ओनली 1. तर आपण 1 लिहून घेऊ. आणखी 1 प्राईम पण आणखी कॉम्पोजिटिव्ह पण आहे. हा झाला आपला 1 सेम आला 1 1. आणखी थर्ड आहे c इज इक्वल टू ब्रॅकेट सच x सच दॅट x e n <2. म्हणजे ब्रॅकेट x सच दॅट x इज नॅचरल नंबर <2. म्हणजे त्यांना नॅचरल नंबर आणखी <2 x नॅचरल नंबर आहे आणखी <2 पण पाहिजे. मग तो कोणता असेल आपला 1. म्हणजे तिघाचं आन्सर आपलं 1 बनाले. तर हे काय झाले आपले इक्वल सेट्स. तर आपण इथं खालती लिहून घेऊ. आन्सर इज A, B, C is equal to are a equal set. कारण सर्वांचे आन्सर आपले 1 आले आहे म्हणून हे आपले काय इक्वल सेट. 1.2 क्वेश्चन नंबर 2. डिसाइड वेदर अँड सेट A, B आर इक्वल सेट. गिव रिझन फॉर युअर आन्सर. तर आपल्याला यामध्ये बघायचं आहे क्वेश्चन A, B आर इक्वल सेट म्हणजे हे इक्वल सेट आहे का नाही ते आपल्याला बघायचं आहे आणि आपल्याला रिझन लिहायचं आहे. तर क्वेश्चन का म्हणते इवन प्राईम नंबर. म्हणजे आता आपल्याला इवन प्राईम नंबर लिहायचा आहे. तर इवन प्राईम नंबर कोणता मित्रांनो, इवन प्राईम नंबर म्हणजे एक कोणता असा नंबर जो इवन नंबर पण आहे आणखी इवन प्राईम नंबर पण आहे. तर आपलं म्हणजे इवन प्राईम नंबर 2 आहे आणखी प्राईम नंबर पण 2 आहे. आपण 2 इथं लिहून घेऊ कारण की हे दोन्ही म्हणजे दोन्हीकडून हा नंबर आहे ना 2 प्राईम पण आहे आणखी इवन पण आहे. तर आपण 2 लिहून घेऊ. तर क्वेश्चन बी. तर मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये हा असाच एक क्वेश्चन आला होता. तर आपण आता लिहून घेऊ हा क्वेश्चन. सेम मी लिहितो मग तुम्हाला समजून सांगतो. तर मित्रांनो बघा,
7 इज इक्वल टू एक्स मायनस 1 इज इक्वल टू 13. आपला मायनस जर या साईड आला तर काय होते प्लस. तर 7 इज इक्वल टू 13 प्लस 1 म्हणजे या साईड आपलं 1 आणि त्याला प्लस झाला तर मी या साईड घेतला इज इक्वल टू 13 प्लस 1 14. 7x इज इक्वल टू 14. ओके, x इज इक्वल टू 7/4 ओके 7 आणि हा 14 आन्सर आलं ते 7/4. तर आपण याला डिव्हिजन केलं 7 2 चा 14 तर 7 2 चा 14 आन्सर 0 0 आणि आन्सर आलं 2. आणखी बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं 2 आणखी हा 2 म्हणजे हे काय झाले आपले इक्वल सेट. तर आपण एक खालती लिहून घेऊ सर्वांचं आन्सर AB are equal sets. To question number 3. Which of the following are empty set and why? म्हणजे यामध्ये आपल्याला एम्प्टी सेट लिहा म्हणजे कोणते कोणते एम्प्टी सेट आहे ते लिहायचं आहे आणखी काऊन त्याचं आपल्याला ते रिझन द्यायचं आहे. तर फर्स्ट आहे आपला क्वेश्चन म्हणजे फर्स्ट क्वेश्चन आहे a इज इक्वल टू ब्रॅकेट a सच दॅट a इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. मित्रांनो a हा म्हणते आपला नॅचरल नंबर बट a 1 पासून स्टार्ट होते आणि स्मॉलर दॅन 0 पण आपला 1 म्हणजे नॅचरल नंबर नाही आहे. नॅचरल स्टार्टिंग आपली कधी बी 1 पासून होते 1 2 3 चालत जाते बट 0 a आपला नॅचरल नंबर नाही आहे. तर याला आपण कसं लिहू आपला a आणखी 0 आपला हेच नाही नॅचरल नंबर हे काय झालं आपला एम्प्टी सेट. आपण एम्प्टी सेट असे लिहून घेऊ आहे तर ए आहे ना आपला तर आपण काय लिहू ए इज इक्वल टू ब्रॅकेट काढू बट त्या ब्रॅकेटच्या अंदर काहीच नाही लिहू कारण की ते एम्प्टी सेट आहे म्हणजे त्या अंदर काहीच नाही राहील. आपण सिम्पली असं लिहून घेऊ ए इज इक्वल टू ब्रॅकेट हा ब्रॅकेट क्लोज कारण की हे एम्प्टी आहे. इथे सांगितलं एम्प्टी सेट यामधून आपला ए पण नॅचरल नाही आहे 0 पण नॅचरल नंबर नाही आहे तर ह्या खाली राहील. हा झाला आपला एम्प्टी सेट. आता इथं आपल्याला ह्याची डेफिनेशन लिहायला याला का म्हणू आपण इट इज अ एम्प्टी सेट कारण की हा खाली आहे. इट इज अ एम्प्टी सेट. आणखी सेकंड कोणता आहे बी इज इक्वल टू ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. मित्रांनो जर आपण 0चा स्क्वेअर केला आन्सर काय 0 तर हाय म्हणजे याचं आपण असं काढू आपण जर स्क्वेअर जर केलं तरी 0 येईल. आपण म्हणजे 0 म्हणजे काय पण केलं काय येईल आपला ओनली 0 स्क्वेअर करू म्हणजे तसं पाहिजे 0चं आपण का करू आता याचा आपण आन्सर लिहू स्क्वेअर केलं तर काय 0च येईल आपला आन्सर. तर इथं स्क्वेअर करा म्हणते इन थेच तर आपण लिहून घेऊ ना इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणखी आपला आन्सर आहे एक्स इज इक्वल टू 0. हा क्वेश्चन हा आन्सर. आता आपण याची डेफिनेशन कशी लिहू मित्रांनो बी इज इक्वल टू ब्रॅकेट 0 इट इज अ कॅन नॉट अ एम्प्टी सेट अशी लिहू इट इज अ अँड नॉट एम्प्टी सेट. काय झाले आपले सेकंड क्वेश्चन. थर्ड आहे सी इज इक्वल टू ब्रॅकेट एक्स सच दॅट 5x मायनस 2 इज इक्वल टू 0 कॉमा एक्स एलिमेंट आणखी एन म्हणजे आपल्याला सांगत आहे 5 to 5 पासून 0पर्यंत हे काय आपले नॅचरल नंबर आहे. तर आपल्याला हे म्हणजे एक मॅथ्सच आहे याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपण सॉल्व कसे करू पहिले आपण हे लिहून घेऊ क्वेश्चन काय 5x मायनस 2 इज इक्वल टू 0 आणखी मायनस काय झालं मेन काय इथं 5x मायनस 2 तर मित्रांनो बघू शकता तुम्ही असं निघत आहे आपलं x इज इक्वल टू 2/5 हे आपलं नॅचरल नंबर आहे का नाही. आणि मित्रांनो आणखी आहे तर काय म्हणते आपल्याला एलिमेंट हे सगळं काय आपले एलिमेंट्स आहे मॅथ्समधले आपले काय एलिमेंट
आणखी हा नॅचरल नंबर आहे म्हणते सर्व. बट आपण जर आपण जर सॉल्व केलं आन्सर आलं 2.5. हे काय आपले नॅचरल नंबर नाही आहे आणि हे म्हणते नॅचरल नंबर आहे. बट आपल्याला माहीत आहे हे एलिमेंट हा एक एलिमेंट आहे आणखी हा नॅचरल नंबर आहे म्हणते, पण हा नाही आहे नॅचरल नंबर. आपण याचं असं लिहू, याच्या नंतर इट इज अ एम्प्टी सेट, कारण की हे तर आपल्याला काय सांगितलं नॅचरल नंबर लिहा. बट हा नॅचरल नंबर जर असता तर लिहिला असता, हा तर नाही आहे. पण आपण करू इथे एक ब्रॅकेट काढू, ब्लँक ब्रॅकेट म्हणजे एम्प्टी म्हणजे ब्रॅकेट येते तो लिहू आणि इट इज अ एम्प्टी सेट लिहून देऊ. बिलकुल यासारखे काय सी इज इक्वल टू ब्रॅकेट इट इज अ एम्प्टी सेट आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे आपला, राईट विथ रिजन विच ऑफ द फॉलोइंग सेट आर युजिंग फायनाईट अँड इनफायनाईट सेट. तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, म्हणजे या क्वेश्चनमध्ये बघायचं आहे आपल्याला त्यामध्ये फायनाईट सेट आणखी इनफायनाईट. तर मित्रांनो तुम्हाला इनफायनाईट आणखी फायनाईटचा अर्थ नाही कळला आहे आता पण, तर तुम्ही माझा जो सेकंड व्हिडिओ होता, याच्यामध्ये सर्वात पहिला व्हिडिओ होता या चॅप्टरमधला, म्हणजे इनफायनाईट सेट फायनाईट सेट, त्यामध्ये तुम्ही बघू शकता, म्हणजे हे डाऊट तुम्ही क्लिअर करू शकता. आता क्वेश्चन 1 आहे, a इज इक्वल टू ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स लेस दॅन 10 एक्स इज नॅचरल नंबर. म्हणजे जो 10 आहे लेस दॅन 10, तर आपल्याला 10पेक्षा कमी लिहायचं. 10पेक्षा म्हणजे कमी कसे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9पर्यंत लिहायचं आपल्याला, म्हणजे 1 to 9पर्यंत सर्व संख्या इथे लिहायच्या. आणखी जर 20 असली मित्रांनो लेस दॅन 20 90 लिहू आपण, लेस दॅन 100 99 लिहू, असे आपल्याला लिहायचे आहे. तर मी इथे ए इज इक्वल टू ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 8 9पर्यंत लिहायचं आपल्याला असे. सॉल्व. तर याला आपण काय म्हणू, इट इज अ फायनाईट सेट. ह्याचं रिझन आहे इट इज अ काउंट, म्हणजे आपण याला काउंट करू शकतो, म्हणून आपले काय नॅचरल नंबर आहे, म्हणजे ए फायनाईट सेट आहे. इट इज अ काउंट, आपण याला काउंट करू शकतो. सेकंड आहे बी इज इक्वल टू वाय सच दॅट वाय लेस दॅन -1. वाय इज अ इंटिजर. म्हणजे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला इंटिजरचा अर्थ समजायला लागेल. इंटिजरचा अर्थ म्हणजे -1 2 3 -1 -2 -3 -4 -5 हे काय सर्व आपले इंटिजर, ज्या समोर मायनस लागते त्याला आपण काय म्हणू इंटिजर्स. तर मित्रांनो लेस दॅन 1 आहे, तर याच्यापेक्षा लहान काय राहील, याच्यापेक्षा लहान म्हणजे सर्व यामध्ये काय होते कन्फ्यूज होते. तर आपण याला कसे लिहू, इंटिजर कधी पण असे स्टार्ट होतं ना, इथून स्टार्ट होतात, हा इकडे खतम होतात. त्यांचा अंतच नाही आहे, हे इनफायनाईट आहे, म्हणजे चालतच जाते चालतच जाते. तर आपण कसे लिहू, -2 -3 -4 आणखी डॉट डॉट डॉट. आपल्याला सांगितलं नाही ना क्वेश्चनमध्ये पण कुठपर्यंत लिहायचं आहे, यांचा कोणता अंतच नाही, म्हणजे हे नंबर जे आहे ना चालतच आहे. तर यांचा कोणता अंत नाही आहे. तर मी काय करेन इथे डॉट 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 इनफायनाईटचं साईन लिहून देईन, ब्रॅकेट क्लोज. बी इज इक्वल टू ब्रॅकेट क्लोज. हे काय झालं आपले, आज झालं सेकंड क्वेश्चन. आता थर्ड आहे, सी इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तर मित्रांनो यामध्ये काय म्हटलं आहे, एक सेट बनवायचा आहे क्लास 9मधलं जेवढी मुलं आहे, ऑब्व्हियसली म्हणजे क्लासमध्ये जेवढी म्हणजे प्रेझेंटच राहत असेल तर त्यांचं आपल्याला काय तर सांगायचं आहे. त्याला आपण मोजू शकतो का, ऑब्व्हियसली आपण त्याला मोजू शकतो, कारण की त्यातून सर्व प्रेझेंट राहते. आपण आहे ते केलं इट इज अ फायनाईट सेट, कारण की आपण याला मोजू शकतो. जर नाही मोजू शकलो असतो आपण काय म्हणलं असतं इट इज अ इनफायनाईट सेट. तर आपण इथे लिहू इट इज अ फायनाईट सेट, आपण मोजू शकतो. क्लास म्हणजे तुमच्या वर्गामध्ये किती मुलं आहेत, म्हणजे 23 24 60 वगैरे किती मुलं आहेत ते तुम्ही मोजू शकता. तर आपण इथे लिहून घेऊ तसं, इट इज अ फायनाईट सेट. फोर्थ क्वेश्चन आहे, सेट ऑफ पीपल फ्रॉम विलेज. मी इथे विलेज लिहिणं विसरलो, तर तुम्ही लिहून घ्या सेट ऑफ पीपल फ्रॉम विलेज. तर म्हणजे तुमच्या विलेजमध्ये म्हणजे तुमच्या गावामध्ये किती लोकसंख्या आहे तुमच्या गावाची, ऑब्व्हियसली तुम्ही ते मोजू शकाल. आणखी माणसं किती तुमच्या म्हणजे तुमच्या गावामध्ये किती जण आहेत ते तुम्ही मोजू शकता.
मग हे काय झालं आपलं, इट इज अ फायनाईट सेट. आपण मोजू शकतो ना, जर नसं मोजू शकतो आपण इनफायनाईट लिहिलं, आपण हे मोजू शकतो. पण आपण इथे घालू इट इज अ फायनाईट सेट. इट इज अ फायनाईट सेट. इट इज अ फायनाईट सेट. 5 म्हणजे 5 वाला आहे, 5 क्वेश्चन आहे. सेट ऑफ लॅबोरेटरी इन लायब्ररी, म्हणजे तुम्ही जे शाळेमध्ये स्कूलमध्ये जे लायब्ररी असतात, जे सायन्स लायब्ररी असतात ना, ज्यामध्ये केमिकलचं वगैरे वापर करतात, तसे लॅबोरेटरीमध्ये जे तुम्ही कामं करता, म्हणजे किती तुमच्याजवळ म्हणजे किती वस्तू आहे, म्हणजे कोणते कोणते केमिकल्स आहे, कोणते कोणते मशीन्स आहे, ते तुम्ही मोजू शकतात. तर ते काय झालं आपलं, इट इज अ फायनाईट सेट. फायनाईट सेट. 6th आहे आपला सेट ऑफ होल नंबर. तर मित्रांनो, सेट ऑफ होल नंबरचं काय, इथे तुम्ही होल नंबर मोजू शकता का? जर आपल्याला लेस दॅन म्हणजे काही दिलं असतं, 10, 100, 1000 काही दिलं असतं, तर आपण काय म्हणजे आपण ते फायनाईट सेट असतं, म्हणजे आपण त्याला काउंट करू शकलो. बट इथं सेट ऑफ होल नंबर, आपण इथं काय करू शकतो, मला पण माहीत नाही, तुम्हाला पण माहीत नाही, म्हणजे होल नंबरचं त्याचा अंत काय, तर आपण इथे घालू इट इज अ इनफायनाईट सेट. घालू इट इज अ इनफायनाईट सेट. इट इज अ इनफायनाईट सेट. 7th आहे आपला सेट ऑफ रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबरचा मित्रांनो कोणता अंत नाही आहे, म्हणजे ते नंबर हे जेवढी नंबर्स आहे ना, आपले इंटिजर असेल, म्हणजे कोणता नॅचरल नंबर वगैरे, त्यांचा कोणता अंतच नाही, म्हणजे कोणत्याच नंबरचा कोणता अंत नाही आहे. तर आपण ते लिहून घे यासारखंच, यांचा कोणता अंत नाही ना, इट इज अ इनफायनाईट सेट, तेच आपल्याला येथे लिहायचं आहे. कारण की सेट ऑफ रॅशनल नंबर म्हणते, कारण रॅशनल नंबरचा कोणता अंत नाही आहे, इंटिजरचा नाही आहे, होल नंबर वगैरे त्यांचा कोणता अंत नाही आहे, आपण तेच लिहू. इट इज अ रॅशनल नंबर, फायनाईट सेट. फायनाईट सेट. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, मग शेअर करायला विसरू नका.